असं 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 दाबायचं. तू मोठं झालं की करशील का असं असं. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता जवळजवळ 1:15 वाजले. आत्ताच उठल्या. म्हटलं चला त्याच्यासाठी असं छान छान आहे ना आलूचा पराठा बनवूयात आणि तुमच्यासोबत ही रेसिपी ही शेअर करू. सो मी ऑलरेडी बटाटा जो आहे त्यासाठी बॉईल करून ठेवला. चालू अळूचा पराठा. त्याचं पराठा म्हटल्यानंतर फर्स्ट टाइम मी छान असा आलू पराठा बनवला आहे. आलू तसं भरपूर टाकला. पराठा खाली नको ना टाकू बच्चा. आता हे घे. आता नासू नको बाबा, ते खायचंय तेवढं आपल्याला. गुड बॉय, गुड बॉय. थांब मम्मा देते. हे हा घे. खाली नको पाहायचो रे बाळा. हे घे, हे घे हातात. खा. तू डायरेक्ट तोंडात घालतो सगळ्याचं सगळं. अरे ते नाही घ्यायचं, हे तर घे आधी. करायचं ओके हो ना. तुझं असं 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 कसं करते मम्मा आची करते ना, अशी करते ना तू झोपायला वेळेची. मग तसं अशा अशा डॅडाचे करायचे. आचा 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 करते तसं डॅडाचे पण आचा 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 करते. गुड बॉय. डॅडाचं करते आता. हा तुझा कर आता डॅडाचं. हा तुझा तुझा याला येऊ. मग माझा कर बेबी. त्याला करायला लागले की लगेच मला हात करतो. माझं हे कर. तू कर ना डॅडाचं. हे असं हे बघ असं कर. इथे कर. हा कर असं असं. अच्छा अच्छा. झोपाली वाटतं बेबी याला. तू कर असं छान छान. हे बघ अशा अशा करायचं. इथं हात असं हात लाव. थोडा जरा पडतो. उठल्यावर बघूचा. एका मुलाने एका बापाची मसाज केला कसं वाटतं? कसं वाटतं म्हणा.
मजा घेतोय तो, हसतोय. बघू कर. असं इथं कर. तू इकडे डोकं कर जरासं. हा इथं कर. किती मेन मंडम करतो ग माझी कुकीड. माझे माझे चोनुडा अंग्याच कर मोठे. कसलं हसतोय. तर मजा येते. त्यानंतर मग थोडं डोकं वर कर. इकून करतो. इकून ये बघू. इकून ये. हा कर आता इथे. इथं कर. इथं कर असं. कर असं. अच्छा अच्छा. तेव्हा जेव्हा त्याचं जेव्हा मी असं करते ना तेव्हा तो असं शांत बसतो. जेव्हा जेव्हा मी त्याचं असं अरे नाक नाही ओढायचं ना पिलो. काय रे हा माझं डोकं वरती दुखतं. इथे का इथे असं ना असं दाब. आम्ही तिकडे होतो ना ते हेड मसाजाची मशीन घेतली होती आम्ही सगळ्यांनी मिळून. असं झालं की मग असं ते असं तू म्हटलं ते असे ते नाही ग. त्याने एवढं ते नाही प्रॉपर मसाजर येत असं. ते असं असं लावून असं ठेवायचं असतं. ते असं 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 करतो ते. झोपलं होतं ना. काहीतरी बोलतोय बरं. वाजलेत इथं चालू आहे थोडंसं काम. केवढा त्याला उत्साह आलाय. आवो चल झोपायला. ते यायचंच नाही त्याला. आवो तर संध्याकाळी ना सगळं जेवणं वगैरे झाल्यानंतर ना तर मी हॉल आणि किचन तरी झाडून घेते सगळं. कारण बारीक दिवसभराचं खरकटं वगैरे अवंश धूळ वगैरे पडलेली असते. आणि याचं रिझन म्हणजे आम्ही हॉलमध्ये झोपत असतो म्हणून आहे ना हे सगळं झाडून घेतो. कारण बेबी कम्फर्टेबल खाली झोपू शकतो म्हणून मग हीच आयडिया लावलेली आहे. आणि मेन म्हणजे काय होतं आपण जर किचन वगैरे छान झाडून घेतलं ना रात्रीचं तर कॉक्रोच वगैरे तर होतच नाही. आणि सकाळी सकाळी आम्हाला किचन यूज करायचं असतं. जरी स्वयंपाकाची बाई लेट येते ना तोपर्यंत आम्ही वापरत असतो. आणि बेबीही किचनमध्ये वगैरे येत असतो. मग त्याच्यामुळे क्लीन केलेलं परवडतं. आणि खूप दिवसानंतर म्हटलं आता चला आईस्क्रीम खाऊयात. पण फक्त बघितला डब्बा आणि परत ठेवून दिला. कारण सध्या तरी आईस्क्रीम वगैरे काही खायची इच्छा नाही आहे. सध्या आपलं फोकस छान गोष्टींकडे आहे. त्याच्यामुळं बघितलं आणि ठेवून दिलं. सो चलो तुमचंही कधी कधी असं होतं. झोपतच नाही आहे. किती प्रयत्न केला मी त्याला. आणि आजच त्याला काय झालं तर रोज बरोबर झोपतो. आणि हा मधली नॅप घेतल्यामुळं प्रॉब्लेम झाला. एक तर त्याने बाहेर वॉकला जायच्या आधी घ्यायला पाहिजे किंवा आल्यानंतर जर झोपतो ना मग प्रॉब्लेम येतो. एवढा फ्रेश आहे कोणी म्हणाल का त्याच्यात एवढं सुद्धा शिकवलं नाही आहे झोपेचं एवढंसं. आपण थकलो आता. तेच ना काय करायचं.
माझ्याकडे बघून हसू नको. अहो यार काय बाबा, मी लिटरली त्याला एकदम झोपवलं होतं माहिती का, बरोबर झोपायला. घे झोपून, झोपून घे. कसं खाली नळकतोय. चल चल झोपायला. चल झोपायला. तेव्हा कसं लोटतो मला, कसं लोटतोय बघ. डायरेक्ट खाली येतो. जास्त मोठं झालं ना तू, हुशार झाला ना. हे काय आता बसताय बरं का, त्याला मी सपोर्ट नाही दिला की असं असं करत करत बसलो. कुठं चालला. लागेल रे. का रे. चल चल बाळा, लाळा चादर लाव दे. ते बघ कसं करतो मध्ये मध्ये. आवो साईडला रे. आऊ इकडे चल. आम्ही इथे गाद्या टाकून झोपतो कारण बेबी ना आजकाल खूप पडू शकतो बेडवरनं. तर बऱ्याच दिवसापासून आम्ही इकडेच टाकतो आणि ह्या तिन्ही गाद्या त्याच्यासाठी करून घेतल्यात. आवो शांत बस. म्हणजे हा किती लोळला घरभर तरी काय टेन्शन नाही. कारण मला एका ताईने केलं होतं हे सजेस्ट की तुम्ही ते बेडचे रील्स वगैरे वापरा म्हणून, पण समहाऊ त्याची पण भीती वाटली म्हणून ना हेच केलं आपलं देसी जुगाड. सरळ खाली झोपायचं. आपली जरी झोप लागलेली असेल तरी हा किती लोळला तरी टेन्शन नाही. का रे बरं. ठीक आहे. आणि उन्हाळ्याचं वगैरे तर कूलर वगैरे ते आहे, ते तो एक फॅन आहे, हा एक फॅन आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आता चालला बरं खाली, नवीनच शिकला आहे. हां खाली ना. चला झोपायला. मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून जा. अहो इथून आता डायरेक्ट सोफ्यावरनं खाली जातो. सो चलो बाय.